स्वातंत्र्य सैनिकाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही सर्वांनी भगतसिंगांचं नाव ऐकलंच असेल, ज्यांनी वयाच्या 24व्या वर्षी आपल्या देशासाठी प्राणाचे बलिदान दिले. तर आपण आज अशाच एका स्वातंत्र्य सैनिकाबद्दल बोलणार आहोत, ज्यांचं नाव आहे बिरसा मुंडा. अवघ्या 25 वर्षाचा तरुण आणि त्याच्यासमोर उभी होती जगातील सर्वात मोठी महासत्ता. ज्या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नव्हता, ते साम्राज्य या एका तरुणाच्या नावाने थरथर कापत होते. इंग्रजांनी जंगलाचा कायदा बदलल्यामुळे या तरुणाने विद्रोहाची पूर्ण तयारी सुरू केली होती. ना आधुनिक शस्त्रसाठा, ना मोठा सैन्य फाटा, तरीही त्याने इंग्रजांची झोप उडवली होती. जंगलाच्या नैसर्गिक संपत्तीवर पहिला अधिकार आदिवासींचाच आहे, हे बिरसा मुंडा यांनी आपल्या प्रबोधनातून आदिवासींना सांगितले. बिरसा मुंडा यांनी उभारलेल्या या विद्रोहालाच उलगुलान म्हणजेच महान चळवळ म्हणून संबोधले जात होते. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी ज्यांनी हे क्रांतीचं वादळ उठवलं होतं, त्या बिरसा मुंडा यांना आदिवासी लोक धरती आबा म्हणजेच भगवान संबोधू लागले होते. या आदिवासी विद्रोहाने एक नारा दिला, अबुआ दिशुम अबुआ राज्य, म्हणजेच आमचा देश आमचे राज्य. बिरसा मुंडा यांनी 89 जमीनदाराच्या घराला आग लावली होती. आदिवासींचा हा विद्रोह एवढा वाढला होता की तेथील मॅजिस्ट्रेटने सेनेची मागणी केली होती. सन 1900 मध्ये ब्रिटिशांनी बिरसा मुंडा यांना अटक केली. तुरुंगात त्यांच्यावर अनन्य अत्याचार करण्यात आले, पण त्यांनी ब्रिटिशांसमोर झुकायला नकार दिला. पुढे 9 जून 1900 रोजी तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला. ब्रिटिशांनी हैजा रोगामुळे बिरसांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, पण अनेक जण ब्रिटिशांनी त्यांची हत्या केल्याचाही दावा करतात. अशा या महान क्रांतिकारकाला जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. जय जोहार.